राम पब्लिक. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी कटर वगैरे सोडलं, मग जोडली होती आपण ट्रायली, कारण आपल्याला जायचं होतं आणायला सोयाबीनची गुळी घरचीच. मग म्हणलं 2-4 दिवस झालं काही मेळ लागत नव्हता ह्या कामामुळं. मग म्हणलं आज वेळ आहे तर आज काम करून घेऊ घरचं, उद्या दुसरं काम आलं तर हे काम राहून जाईल. तर मग म्हणलं तिथून निघालो, पत्र वगैरे टाकले, साईडनं फाळकट टाकलं. मग काय दादा चालत होते ट्रॅक्टर, आपण बसलो होतो मागे. मग म्हणलं चला, अंघोळ वगैरे काही झाली नव्हती, त्यामुळे चेहरा लईच खराब झाला होता. काल दिवसभर काम करून लईच वैताग आला होता. मग काय जरा इसरला होता राहुल. मग आणला पिंटू पोचे शेतात जाऊन. मग म्हणलं आता जाऊन आता गुई भरायला चालू करावं. कारण काय इथून जवळच होतं वावर. मग वावरात गेल्यानंतर काय आपल्याला गुईचा 20-25 कट्ट्याचा ढीक होता, तो भरायचा होता आपल्या ट्रायलीमध्ये. कारण जनावराला वैरण नाही, गेल्या वर्षी आपल्या हायगाईमुळं सर्व वैरण गेली ती भिजून. मग गेलो तिथे, गेल्यानंतर काय आता ट्रॅक्टरवर चढलो, जवळपास ट्रॅक्टर भरलं, रस्सी वगैरे बांधली. 1 तास लागला आपल्याला भरायला तिघाला. मग काय त्यानंतर रस्स्या वगैरे मारल्या आणि निघालो थेट शेताकडे. मग शेतात आलो, इथं ट्रॅक्टरचा ढीक टाकला, आधीचा टाकला होता तिथंच बाजूला टाकून दिला. मग म्हणलं एखादा गीत लावा, म्हणजे झाकायला पण सोपं होईल. वरी हरभऱ्याला सकाळी सकाळी चालू केली होती स्प्रिंकलर, कारण हरभऱ्याचे आता गाठे भरत होते. म्हणलं आता पाण्याची खूप गरज आहे, पाणी द्यायला पाहिजे त्याला, त्यामुळे केलं पाणी चालू. मग त्यानंतर घेतला ऊस कापून. ऊस म्हणला जनावराला टाकूया. त्यानंतर बघतोय तो काय स्प्रिंकलरचं पाणी खूप कमी झालं होतं, कारण ऊन पण कमी झालेलं, जवळपास 4 वाजले, म्हणून मोटर केली बंद. मग काय वरच्या वरात सर्व पाणी द्यायचं झालं होतं, त्यामुळं स्प्रिंकलर आपल्याला जोडायची होती आज खाली. कारण काय आपल्या मागे हेच आहे, ह्या वावरातून त्या वावरात, त्या वावरातून ह्या वावरात. आणि एकटा असल्यामुळं लई बेजारी झाली, कारण या ह्याच्यामुळं लईच घाम सुटला होता. मग म्हणलं आता कसं आहे, एवढं काम फिनिश केलंय, आता आपण जाऊया घराकडं, कारण शेतातलं सर्व काम संपत आलं होतं. त्यानंतर मग म्हणलं दूध वगैरे काढावं आणि आता निघालो होतो आपण घराकडे. दिवसभर कामं करून शेतातले घरी जाण्याचा आनंदच वेगळा आहे, कारण जे कामाचा थकवा आहे ना. चला, आजचा दिवस इथंच संपला. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका दिवशी. धन्यवाद.